नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस खरंच खूप छान आहे, कारण आपल्या जे इंस्टाग्रामवरती नायकांचं वैभव म्हणून जे पेज आहे त्यावरती आपले 1000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. खरंच खूप धन्यवाद. जसे तुम्ही यूट्यूबवरती आपल्याला सपोर्ट करतात तसं तिथे खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे. तर अजूनही कोणी फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आणि स्क्रीनवरती पेज लावलेला आहे, सो नक्की त्याला फॉलो करा. आणि आज आपण जाणार आहोत प्रभादेवीमध्ये, जिथे महाराजांचे जे शस्त्र आहेत, गड किल्ल्यांचे जे प्रदर्शन तिथे भरवण्यात आलेलं आहे. ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवरती देतो आहे, नक्की जाऊन व्हिजिट करायचं आहे. सो आता मी चाललो आहे प्रभादेवीला. बघायचं आपल्याला काय काय पाहायला मिळत आहे ते शस्त्रांमध्ये, कारण महाराजांविषयी जर कोणती गोष्ट असेल ना, खरंच खूप भारी वाटतं ते बघण्यामध्ये आणि त्याविषयी माहिती घेण्यामध्ये. सो तुम्हाला पण मी दाखवतो आहे. तर चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जाऊया प्रभादेवीला. मित्रांनो, स्टार्टिंगला इथे आलात ना तर सुवर्णदुर्ग म्हणून किल्ल्याचं हे दिलेलं आहे. सो हे बघा, इथे कृष्णलीला अंकित कृष्णा कोष्टूर यांनी हे बनवलेलं आहे मॉडेल. सो हा दादा आहे. दादा आपल्याला माहिती सांगणार आहे काय काय तर. नमस्कार, माझं नाव अंकित कोष्टूर आहे. मी सुवर्णदुर्ग साकारले आहे. सुवर्णदुर्ग म्हणजे कान्होजी आंग्रे यांचा पर्वत साक्षीदार. हा किल्ला हर्णे बंदर म्हणजे पूर्वी प्राचीन बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी हा किल्ला समुद्राच्या आतमध्ये, पाण्याच्या आतमध्ये आहे. त्याला उपकिल्ले 3 किल्ले आहेत: गोवा किल्ला, कनकदुर्ग आणि फत्तेगड. हे त्याच्या सुरक्षेसाठी बांधलेले किल्ले आहेत. सो मित्रांनो, सुवर्णदुर्ग किल्ला त्यांनी बनवलाय. जे मॉडेल त्यांनी बनवलंय खरंच खूप सुंदर बनवलंय. एकदम रिअलिस्टिक वाटलंय ते. आणि यांचा इंस्टाग्राम वगैरे फेसबुक हँडल दिलेला आहे, त्यावरती पण अपलोड केलं तर तुम्ही चेक करू शकतात. खूप छान केलं आहे. आणि तिथे फोटोज वगैरे पण त्यांनी लावलेले आहेत किल्ल्याचे. जसं इथे मॉडेल तयार केलं तसे किल्ल्याचे जे फोटोज पिक्स वगैरे आहेत ते दिले आहेत. आणि ही माहिती पण त्यांनी दिलेली आहे, ती तुम्ही पॉज करून वाचा पूर्ण. आणि ह्या साईडला बघा, महाराष्ट्राची किनारपट्टीचा नकाशा दिलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे हा मॅप आहे बघा. आणि इथे कसे जाल तर त्याबद्दलची पण माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पॉज करून वाचा पूर्ण. सो आता आपण आलोय पावनखिंड, घोडखिंड हे बनवलेलं आहे त्यांनी बघा. त्याचा इतिहास वगैरे ते सुद्धा दिलेला आहे त्यांनी बघा. सो दादा आहेत आपल्याला. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव अभिजित अंकुश चव्हाण. ओके, तर आपण पावनखिंड बनवलेलं आहे ते. तरी किती दिवस लागले बनवायला हे? मला 1 दिवस लागला. 1 दिवसात? 1 दिवसात बनवलं. ओके, तर थोडीशी माहिती द्या ना आपल्याला. पावनखिंड ही आपली बाजीप्रभूंनी लढवलेली खिंड आहे. म्हणजे महाराजांनी सुटका केली पन्हाळगडावरून. पन्हाळगडावरून ज्या स्थितीचा वेढा हटवण्यात आला नव्हता, त्या टायमाला महाराज तिथे अडकले होते. त्याच्यानंतर महाराजांनी युक्ती लढून एका विशिष्ट सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून सुटका घेण्याचा मार्ग ठरवला. आणि ती होती ही खिंड. ज्या खिंडीतून महाराज जात होते त्या ही वाट आहे सगळी. पण 300 मावळ्यांनी, आपले बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी ही खिंड लढवली आणि महाराजांना तिथून सुटकाचा श्वास दिला. त्याच्यामुळे आपले बाजीप्रभूंचं एकच म्हणणं होता, जर आपले मेन लढावे आपले जगले तर आपलं स्वराज्य टिकेल. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना महाराजांना सुटून दिलं आणि त्यांनी आपला तिथला प्राण गमावला. पण ते खिंड त्यांनी अमर केली. आणि ही घोडखिंड त्यांच्या पावन रक्ताने पावन झाली आणि त्याचं नाव महाराजांनी पावनखिंड बरोबर. बस. खूप छान बनवलं आहे. थँक्यू. आणि टिश्यू पेपर पासून तयार केलं? हे टिश्यू पेपर बनवले आणि काही फोम्स वगैरे यूज केलेत. ओके, हा मस्त तयार केलं. मावळे पण त्यांनी दाखवले, तेवढं बाजीप्रभू ते दिलेले आहेत त्यांनी. सगळे सैनिक असे हाताने बनवलेले आहेत. ओके, हा कुठले हे नाही केलेले आहेत.
आणि त्याचबरोबर इथे ते पावनखिंडमध्ये जी लढाई झाली त्यामधले पण काय काय फोटोज त्यांनी लावलेले तिथे. आणि तिकडचा इतिहास पण तुम्हाला इथे दिलेला आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकतात. आणि थोडीशी माहिती पण आहे इथे. सो मित्रांनो, पावनखिंड बघितलं तर आता इथे आहे प्रतापगड. बघा, एकदम रिअलिस्टिक मोठा तयार केलेला आहे यांनी. तो बुरीच झाला रे. साईडला पूर्ण त्यांनी डिटेल दाखवलेत कसं काय काय आहे ते किल्ल्यावरती. प्रतापगड आपण बघितलं इथे, प्रतापगडचा मॉडेल. आता ह्या साईडला जी हत्यार आहे ते आपण बघणार. आता आपण बघूया इथे काय काय आहे ते आपल्याला दादा माहिती देणार आहेत. ह्या साईडला कट्यार सर्व ठेवलेले आहे तिथे. खूप छान छान मॉडेल्स वगैरे इथे तयार केले. प्रतापगड बघितलं, पावनखिंड बघितली. सो आपल्याला दादा आता एक माहिती देणार आहेत सर्व, म्हणजे जी हत्यार आहेत त्याविषयी. तर दादा, स्वागत आहे. तुझं नाव काय? जय शिवराय. माझं नाव ओमकार घोसाळकर. आणि आज आपण इथे जी शस्त्र लावली ती सगळी ऐतिहासिक इतिहासकालीन शस्त्र आहेत. शस्त्र लावायचा मूळ उद्देश की आत्ताच्या पिढीला जे काही शस्त्रांबद्दलचे गैरसमज आहेत किंवा काही बऱ्याच लोकांना शस्त्र माहीत नाहीये, तर ते शस्त्र बघता यावी, जवळून बघता यावी आणि त्यांचं काय महत्व आहे ते कळावं म्हणून आपण या शस्त्रांचा प्रदर्शन इथे भरलेला आहे. तर सुरुवातीला आपण जर बघितलं तर पहिल्या 4 कटारी आहेत. ह्यांना ओतीव कटार असं म्हणतात. साधारणतः 10 ते 20 इंचाच्या आतमध्ये ह्या कटारी असतात. आणि ह्या बऱ्याच प्रमाणात जर बघितलं तर महिलांनी वापरल्यात, पुरुषांनी वापरल्यात. आपल्याकडे लहान मुलांच्या कटारी पण त्याच्यामध्ये आहेत. लहान मुलांच्या कटारी पण आपल्याला ह्याच्यात बघता येतात. तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या कटारी आहेत. साधारणतः यांचं 200 ते 500 ग्राम म्हणजे अर्धा किलोपर्यंत यांचं वजन असतं. जर आपण महाराजांचा फोटो जेव्हा तुम्ही नीट बघता तर महाराजांच्या एका कमरेला कट्यार असते, एका हातात धोप, एका हातात पट्टा असतो. बरोबर. तर त्या प्रकारच्या ह्या कटारी आहेत. ह्याला आपण मराठा कटार म्हणतो. ह्याच्यानंतर जर आपण दुसरी कटार बघितली तर ती ह्या कटारीपेक्षा थोडी वेगळी आहे. पात ब्रॉड आहे, हातावरती नकलगाड आहे. म्हणजे ज्या वेळेला मी ही कट्यार घेतो तर माझा हात पकडल्यानंतर जो माझा हाताला जो इकडे जर आपण नीट बघितलं तर एक सेल्फ म्हणजे एक डिफेन्स तयार होतं की आपल्या हाताला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. बरोबर. तर हे जे आवरण लावतं त्याला आपण नॉर्मली आता नकल गार्ड म्हणतो किंवा आपण गार्ड म्हणतो, तसं ते एक प्रकारचं गार्ड आहे. ही विजयनगरी कट्यार आहे. आता बॅटल ग्राउंडला आपले युद्ध सुरू आहे. एखादा आपला तलवारीचं पातं तुटलं तर ते आपण फेकून देत नाही. त्या पात्याला आपण परत रिबिल्ड करतो, त्याला जोड कट्यार म्हणतात. ही झाली ओतीव कट्यार, एका साच्यात ओतून बनवलेली घडवलेली कट्यार. ही जोड कट्यार. जोड कट्यार कशी तर नीट बघितलं तर तलवारीचं पात आहे दुधारी, इथे आपण रिबिट्स मारले. हे इथे रिबिट्स मारले 2 ह्याच्यामध्ये आपण ते पात जोडलेलं आहे, म्हणून जोड कट्यार म्हणतो आपण. त्याच्यानंतर जर साधारण अजून पुढे आलो आपण, जसं आपण आपल्या कमरेला कट्यार लावतो तर तसं दाक्षिणात्यामध्ये पण काही गोष्टी लावल्या जातात. त्यात मुख्यत्वे जर नीट बघितलं तर हे खंजराली आहे. त्याच्यानंतर हे चिलानम आहे. तर जसं आपण आपल्याकडे लावतो त्या प्रकारची ही सगळी छुपी शस्त्र आहेत. आता हे जे बिचवा आहे ह्याचं जर तुम्ही नीट बघितलं तर ज्या वेळेला अफजल खानाचा वध झाला त्यावेळेला 2 गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या, त्या म्हणजे वाघनखा आणि बिचवा. वाघनखांचा मारा केल्यानंतर महाराजांनी बिचव्याने अफजल खानाचं पोट फाडलं, तर तो हा बिचवा. जर याची नीट बनावट बघितली तर ह्याची जी हे आहे काय म्हणतात त्याला आपण, सॉरी कट करा, तर ते जर नीट बघितलं तर विंचवाच्या नांगीसारखं आहे. बरोबर. आणि ह्याच्या जर पुढे जर नीट बघितलं तर आपण त्याला विष लावतो की भले टच जरी झाला तरी त्यातनं ते होऊ शकतं. बरोबर. आता हे जे दिसतंय हे दोन्ही पण खैबर आहेत, छोटा आणि मोठा. आपल्याला एक इतिहासात पुस्तक आहे खैबर खिंडीतली लढाई. तर त्या खैबर खिंडीच्या लढाईमध्ये तिथल्या लोकांनी जे पातं वापरलं किंवा ज्या तलवारी वापरल्या तर ह्या प्रकारच्या त्या खैबर आहेत. ओके, अशा प्रकारे. त्यानंतर ह्याला कर्द म्हणतात. हे पण त्यावेळेला मुघलांनी वगैरे खूप वापरलंय. ह्याच्यानंतर हे जर बघितलं तर हे जांबी आहे. ओमान जे देश आहे, हे जे 2 आहेत ना, हे जांबी आहे. ओमान जे देश आहे, ओमान देशाचं राष्ट्रीय शस्त्र म्हणून हे वापरलं जातं. भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, जसं आता आपल्याकडे कट्यार आहे, खाली गेलो की
जांबिया आहे किंवा खंजराली आहे किंवा चिलानाम आहे, अशा प्रकारची शस्त्र जी कमरेला लावली जायची. ओमान देशामध्ये सुद्धा ही 2 शस्त्र जी आहेत, म्हणजे हे जी 2 शस्त्र तुम्ही बघताय ही दोन्ही शस्त्र जांबिया नावाची शस्त्र जी आहेत ही त्यावेळेला त्यांच्या कमरेला असायची. ओमान देशाचा जो राष्ट्रीय फ्लॅग आहे त्याच्या फ्लॅग वरती पण जांबियाचा चिन्ह आहे. त्याच्यानंतर हे पेशकप ओके, हे अफगाणी लोकांनी वापरलेले शस्त्र आहे. जसं आपण बघितलं तर ह्याचा क्लोज कॉम्बॅक्ट जेव्हा होतो आणि माझ्याकडे चिलखत आहे, चिलखत भेदण्यासाठी चिलखत म्हणून जेव्हा ते टोक जे आहे ते फार जातं, तर त्यावेळेला हे घुसवायसाठी जवळच्या ह्याच्यासाठी म्हणजे आपण क्लोज कॉम्बॅक्ट म्हणतो त्यासाठी ही शस्त्र वापरली जातात. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे 2 खांडे आहेत, त्यांना खांडा म्हणतात. खांडा. ओके. खांडाचा इतिहास जर मुख्यत्वे बघितला तर भारताचं आद्य शस्त्र म्हणून खांड्याची ओळख आहे. साधारणतः 2 ते 2.5 वर्ष जुना असा याचा इतिहास आहे. ओके. आपण काही वेळा एक म्हण ऐकतो, तुझी खांडोळी करेन, एक घाव 2 तुकडे. बरोबर. तर ते त्या प्रकारचं शस्त्र. आता जो खांडा पेलतो त्याला खंड्यारे असं म्हणतात. आपण जर नीट बघितलं तर हा खांडा जर बघितला हा दुधारी आहे, दोन्ही साईडला धार आहे, मध्येच चिमटा आहे आणि पकडायची मूठ वेगळी आहे, तर हा याला नायर खांडा म्हणतात. अच्छा. ह्याच्यात जेव्हा आपण बदल केला, आपण धार लावली, चिमटे लावले, तलवारीची मूठ लावली गेली, तर ह्याला आपण म्हणजे पकड वेगळी झाली. बरोबर. आणि हा खांडा आपण केला. आपले जितके पण जर सरसेनापती सरनौबत बघितले तर त्यांचं पहिलं शस्त्र जर कुठलं असेल आवडतं तर खांडा. त्याच्यानंतर मग धोप तलवार. ह्यामध्ये तुम्हाला सांगतो जी पकड होती ती चेंज झाली. ह्यामध्ये हा पूर्ण मूठ तयार होतो ह्याच्यामध्ये. ह्या खांड्याचं जर तुम्हाला चित्र बघायचं असेल तर आजही आपण जर कधी वेरूळला गेलो, अजिंठाला गेलो तर तिथे ज्या मूर्त्या आहेत तर त्याच्यात आपल्याला ह्याच प्रकारच्या आहेत. आपण साऊथला जरी गेलो तर साऊथ मध्ये पण ह्याच प्रकारच्या मूर्त्यांवरती ह्या शस्त्राचा प्रामुख्याने उल्लेख आणि फोटो दिसतो. ओके. त्याच्यानंतर ही जर नीट बघितली तर हिला कत्ती असं म्हणतात. हे दाक्षिणात्य भागात वापरलेलं शस्त्र आहे. आणि नॉर्मली जर आता मी बघितलं तर माझ्याकडे ही तलवार आहे, ही धोप तलवार आहे आणि ही कत्ती आहे. धोपेची जी धार आहे ती आतल्या बाजूला आहे. बरोबर. आणि पाठच्या बाजूला आहे, ती सरळ सरळ कळते. आता जर ही जर नीट बघितली तर मी पकडताना सरळ पकडली पण वाटताना तुम्हाला उलटी वाटते, पण ती उलटी नसून ती सरळ. ह्याला आतल्या बाजूला धार असते आणि बाहेरच्या बाजूला पाठ असते. ओके. आता त्यावेळी पण त्यांनी डोकं लावलेलं. हो. हे मोस्टली जे वापरले तर ते नायर, रेड्डी ह्या लोकांनी त्यावेळेला वापरलेली ही शस्त्र आहेत. महाराजांनी जेव्हा शस्त्रांमध्ये प्रामुख्याने जे बदल केले ना तर ते म्हणजे तलवारींची लांबी वाढवली आणि वजन हलकी केली. तर लांबी वाढवण्याचा मुख्य कारण म्हणजे ही जर धोप बघितली आपण तर जी जगदंब, तुळजा आणि भवानी आहे तर त्याच ह्याच्याशी मिळती जुळती अशी ही तलवार आहे. ही प्रामुख्याने जर आपण बघितली तर ही घोडदळात वापरली गेली. घोडदळात वापरली का तर घोड्या बसून लांबच्या शत्रूला पल्ल्यात मारायचा ह्याचा वापर होतो. मी समोर जवळ येणारच नाही, एवढा लांब जाते ती माझ्यापेक्षा. तर ही घोडदळात वापरलेली तलवार आहे. ह्याचं वजन साधारणतः 700 ते 1200 ग्रॅम मध्ये येतं. 700 ते 1200 ग्रॅम. ओके. ह्याच्यात डमॅस्कस पातं पण येतं, इस्पात पण येतं. त्याच्यानंतर आपले जे म्हणजे आपण म्हणतो ना की भारतातलं पातं दुधारी ते पण ह्याच्यात त्यावेळेला वापरली गेली. त्याच्यानंतर जर तुम्ही नीट बघितलं तर इथे अडकित्ता आहे, हा नॉर्मल अडकित्ता आहे. बरोबर. आता जे गोंधळी होते किंवा नाईक होते, बहिर्जी नाईक, आपण ज्याला तिसरा डोळा म्हणतो महाराजांचा किंवा स्पाय म्हणतो, तर ते जेव्हा शत्रूच्या गोटात जायचे तर त्यांच्याकडे 2च त्यावेळेला वेश परिधान करायचे, ते म्हणजे गोंधळी. आता गोंधळी आलं तर गोंधळीला सुपारी लागते, त्याचा गळा गरम ठेवायला लागतो, म्हणजे पान खाणार, तर पान खाणार म्हणजे सुपारी आली, तर सुपारी कात्रायला हा अडकित्ता होता. आता हा अडकित्ता आहे, समोरच्याला कळलं की माझा भेद कळलाय, मी आता कोणतरी स्पाय आहे दुसऱ्या शत्रूचा, तो मला आता मारायला येणार. आता माझे शस्त्र नसतं, कारण गोंधळीकडे मोस्टली शस्त्र नाही मिळत. शस्त्राला तर कळणार की हा स्पाय आहे, अडकित्ता असतो. आता समोरच्याला कळलं की बाबा मी कोण आहे आणि मी काय करू. बरं, मी अडकित्ता उघडला, ही झाली छोटी कट्या, छुपी कट्या. दाखव एकदा, परत एकदा ओपन करून. बंद केला तर अडकित्ता आहे, आणि ज्या वेळेला मी उघडतो त्यावेळेला ही झाली कट्या. ह्याच्या पुढच्या भागाला त्यावेळेला विष लावलं जायचं. नॉर्मली जरी कट केलं, मी समजा असं कट जरी केलं हलकसं, तर ते विष त्यातनं पसरलं जायचं, विषप्रयोग होऊन जायचा. म्हणजे ह्याचा वापर सेल्फ डिफेन्स व्हायचा किंवा स्वतःवरती, कारण का आता मला काही पर्यायच नाही, मी पळू शकत नाही, तर मग माझ्या राजाचा भेद समोरच्या शत्रूला कळू नये, त्यावेळेला मग तो आपल्यावरती सुद्धा वापर केला जायचा. त्याच्यानंतर लोकांचं क्युरिओसिटी आणि जास्त लक्ष असणार म्हणजे वाघनख.
हे जर वाघनख तुम्ही नीट बघितलं तर हे पण जुन्या काळातलं वाघनख आहे. ज्या वेळेला मी हे वाघनख घालतो तर समोर दिसताना ह्या फक्त अंगठ्या दिसतात. पण मी जेव्हा हे वाघनख असं ओपन केलं तर तेव्हा कळतं की हे वाघनख आहे. म्हणजे बंद केल्यानंतर काहीच कळणार नाही समोरच्याला काय आहे. महाराजांनी सुद्धा ह्याचाच वापर केला. म्हणजे वाघनख हे महाराजांच्या आधीच्या काळात पण वापरलं गेलं. म्हणजे शिकाऱ्यांनी वापरलं, आपल्या मावळ्यांनी वापरलं गडाच्या भिंती चढायला. तर ज्यावेळेला महाराजांनी ह्याचा प्रयोग अफजल खानावरती केला, म्हणजे एक मुघली हत्ती फाडला, तर ज्या वाघाने फाडला तर त्याच्यामुळे मराठ्यांच्या वाघाला हे वाघनख असं हे नाव त्यावेळेला प्रचलित झालं. ओके, इथे ठेवले अशा प्रकारे. आणि फोटोज वगैरे आहेत फ्रेम हे बघा. त्याच्यानंतर जर आपण इथे वरती जर बघितलं, एक तलवार ठेवली आहे ज्याच्या मुठीवरती सोन्याचं काम केलेलं आहे. ज्या वेळेला युद्धामध्ये आपले जे मावळे आहेत ते चांगलं काम करायचे, म्हणजे आपण लढाई जिंकलो आणि चांगलं काम केलं, एक म्हणजे असं म्हणतो ना की आपल्याला माहीत नाही आणि अचानक काहीतरी कुठून शत्रू आले आणि त्याच्यावरती आपण विजय केला, तर त्यावेळेला काही बक्षिसं दिली जायची. आता समजा सैनिक आहे तर आपण कट्यारी द्यायचो, मग त्या कट्यारी चांदीच्या अशा सोन्याच्या, ज्याचा जसा अवधा तसा त्याला त्या गोष्टी दिल्या जायच्या. तर ही जी तलवार बघितलेला मानकरी तलवार म्हणतो, की त्या काळचा कोणतरी मानकरी असेल ज्याने खूप चांगलं आपलं कर्तृत्व केलं असेल, बजावलं असेल आणि त्यामुळे त्याला ती तलवार दिली आहे. सोन्याचं काम मानकरी तलवार असं त्याला म्हणतो आपण. ओके, तुम्हाला दाखवतो. इथे जर बघाल तर इथे सोन्याचं जे वर्क आहे ते केलेलं आहे त्याच्यावरती. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ह्या वक्रदोप आहेत. सरळ दोप मगाशी बघितलं आपण घोडेस्वारीसाठी वापरला. आता पायदळ ज्या वापरल्या गेल्या तर ह्या वक्रदोप वापरल्या गेल्या. ह्याची जर डिझाईन नीट बघितली तर मगाची दोप सरळ होती, ही हलकीशी अशी कव मध्ये जाते. तर त्याप्रमाणे ह्या धोपा आहेत. आता तलवार जेव्हा आपण ओळखतो तर तलवारीचं काही अंग सुद्धा आपल्याला माहित पाहिजेत. जर जसं आपल्या कान नाक डोळे आहेत, तलवारींना पण काही अंग असतात. तलवारींचे 16 अंग येतात. 16 अंग. त्यातली मी काही तुम्हाला सांगतो. हे जे दिसतंय ह्याला गज किंवा गांजा म्हणतात. हा जो आहे ह्याला नाकित्ता किंवा परज म्हणतो. का तर आपल्या हाताला संरक्षण व्हावं. ही झाली खालची कटोरी. इथे जिथे पकडलंय मी त्याला मुस्कळ म्हणतो. ह्याच्या आतमध्ये गादी येते आणि नॉर्मली आपण महाराजांच्या ह्याच्यात बघितलं की गादी असते, ती गादी येते. हे जे दिसतेत ना हे ह्याला ठोला म्हणतात. म्हणजे ज्यावेळेला तलवार एका वेळेला घासते तर ती अशी इथे येऊन आपण तिला हे करू शकतो, तसं डायरेक्शन चेंज करू शकतो. त्याच्यानंतर जिथे हे तलवारचं पातं भरलंय त्याला खजाना म्हणतात. त्याच्यानंतर हे जे दिसतं याला नेत्र म्हणतात. ओके. त्याच्या खाली नख्या, ही झाली पाठ. जिथे पाठ संपते तिथून पुढचा भाग जो आहे तो पिपळा. पुढचं अग्रटोक, हे धार. जर हे असं बघितलं तर एका तलवारीची ही अंग झाली. बरोबर. म्हणजे तलवार कळायची, तलवारची अंग आपल्याला कळली पाहिजे, कारण का ती आपल्याला वापरायची असते. आता आजचा दिवस शिवजयंती आहे आणि आजच्या दिवशी गेल्या वर्षी महाराष्ट्राला राज्यशस्त्र म्हणून आपण एक पट्टा हे घोषित केलं सरकारने त्या वर्षी. आणि आज त्या गोष्टीला बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. जर आपण हा नीट पट्टा बघितला तर हा पट्टा आहे, ह्याला खोबणं म्हणतात. ह्याच्या आतमध्ये आपण जेव्हा हात घालतो तर ही अशा प्रकारची आपली एक पकड होते, मूड होते. बरोबर. आणि ह्याला खोबणं म्हणतात. म्हणजे आपला हाताचा मुठीपासून ते कोपऱ्यापर्यंतचा भाग पूर्ण संरक्षण होतो. आता पट्टा ज्या वेळेला आपण विचार करतो की पट्टा काय, तर नॉर्मली आपल्या डोळ्यासमोर म्हणजे लवतं पाहतं दांडपट्टा. मुळात तो दांडपट्टाचं जे निर्मिती आहे ती नंतर झाली. जे आपण पट्टे वापरले गेले, बाजीप्रभूंनी वापरले, सय्यद बंडांनी वापरला, ह्या काळात जे पट्टे वापरले गेले ते सगळे तलवारीच्या पातीचे होते, दुधारी होते. म्हणजे ज्या वेळेला हे पट्टा चालवतो तर आपल्या बाजूला एक रिंगण तयार होतं. त्या रिंगणात कुठूनही कोसाही गनिम आला तर तो कापला जाणार. त्याच्यामुळे जो पट्टा चालवणार तो सुद्धा सरळ तसाच पाहिजे. त्याला आपण पट्टेकरी म्हणतो. बाजीप्रभूंनी सुद्धा 2 पट्टे वापरले होते, त्यातले पट्टा. आता काय झालं, ज्या वेळेला इंग्रजांनी आर्म्स ॲक्ट आणला होता, म्हणजे शस्त्रांवरती बंदी आणली, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 6 इंचाच्या वरती शस्त्रांना ठेवायचं. 6 इंच म्हणजे कुठलं शस्त्र, तर सुरी ह्याच्यावर ठेवायचं नाही. मग काय करायचं, त्यावेळेला बऱ्याच मराठ्यांनी आपली शस्त्र ही भिंतीत पुरली, काही काही विहिरीत ढकलली. तर आपल्याला असलेली अवगत कला ह्याचा कुठे विसर पडू नये म्हणून त्यावेळेला ते जे आपण म्हणतो लवतं पातं ते आलं.
पण त्याला पट्टाच म्हणतात. दांडपट्टा म्हणजे काय, तर एखादा दंड एखादा पट्टा हे जेव्हा आपण खेळायचो मर्दानी खेळामध्ये तर त्याचा तो जॉईन करून दांडपट्टा हा उदयाला आला. पण लोक आजही ह्याला दांडपट्टाच असं म्हणतात, पण ह्याचं खरं नाव पट्टा. पट्टा तुम्हाला एकदा आता दाखवतो. पूर्ण माहिती इथे दिलेली आहे दांडपट्ट्याची. आता जर आपण नीट बघितलं इथे 3 तलवारी आहेत. हां, या मराठा तलवारी म्हणतात. आता मराठी तलवार, त्याच्यानंतर मुघल तलवार आणि राजपूत तलवार. हां, या 3 तलवार दिसायला जर बघितलं तर सेम आहेत. ओके. मराठा, मुघल आणि राजपूत हां, दिसायला सेम आहेत तलवारी. ओळखायच्या कशा, तर मराठाच्या तलवारीला जर नीट बघितलं तर हाताला एक प्रोटेक्शन येतो, हां, म्हणून गार्ड लागतं. म्हणजे हे वालं गार्ड. हां, बरोबर. पण जर तुम्ही नीट बघितलं तर मुघलीला असं काहीच नाहीये, कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये, ओपन आहे. आणि राजपूत कशी ओळखायची, तर तिचा जो ही कटोरी असते ती मोठी असते. राजपूत लोक सूर्याला खूप मानतात, तर त्याच्यामुळे त्याच्या खाली जर नीट बघितलं तर प्रत्येक कटोरीच्या खाली तुम्हाला सूर्य भेटणार. तलवारी दिसायला सगळ्या सेम आहेत, फक्त मुठीवरनं कळतं की कुठली कुठली नाहीये. त्याच्यानंतर ही ब्रिटिश कॉर्ड आहे. ब्रिटिश कॉर्ड. हा, ज्या वेळेला ब्रिटिश भारतात आले, इंग्रज आले भारतात, तर त्यांच्याकडची काही शस्त्र ते घेऊन आले, तर त्यातलं एक हे शस्त्र ब्रिटिश कॉर्ड म्हणतो आपण त्याला. ओके. मग याची बनावट पूर्णपणे वेगळी आहे, मूठ वेगळी आहे. आपण थोडं वरती गेलो नॉर्थ साईडला तर आपले शीख बांधव आहेत. शीख बांधव आहेत. शीख बांधवांनी सुद्धा तेगा वापरल्या, ह्याला तेगा म्हणतात. जो तेगा पेल तो त्याला तेग बहादर म्हणतात. आता जर ह्याची बनावट बघितली इतर तलवारींपेक्षा तर थोडी वेगळी आहे. कसं, तर आपल्या तलवारी बघितलं तर वरून पातळ आहेत आणि खाली येऊन ब्रॉड होतात. ही वर ब्रॉड आहे, खाली येऊन निमोती होत चालली आहे. हां, बरोबर. म्हणजे वरच्या साईडनी ब्रॉड आहे, वरच्या साईडला ब्रॉड आहे आणि खाली आहे निमोती होत चालली आहे. तर हे तेगा जे शिखांचं शस्त्र आहे. आता जर आपण इथे बघितलं हे चिलखत आहे, साधारणतः 3 किलो ते 5 किलो याचं वजन आहे. ओके. हे डोक्याचं चिलखत आहे, ह्याचं वजन साधारणतः 1.5 किलो पर्यंत आहे. म्हणजे ज्या वेळेला एखादा मावळा युद्धाला जायचा तर तो आपल्या शरीरावर किती वजन कॅरी करायचं हे आपल्याला कळतं. म्हणजे हे 5 किलो झालं, 1.5 किलो झालं, 6.5 किलो. तलवारी झाल्या समजा 1200 ग्रॅम, 1000 ग्रॅम, बरोबर. किती झाले, 7.5-8 किलो झालं. खज्जीर आले छोटे किंवा कटारी आल्या, 2-3 शस्त्र छोटी मोठी येणार. म्हणजे साधारणतः एक जेव्हा आपला सैनिक पूर्ण शस्त्र घेऊन जायचा तर तो साधारणतः 12 ते 13 किलो वजन आपल्या अंगावर कॅरी करायचा. ओके. जर आता इथे नीट बघितलं तर ही गुप्ती आहे. गुप्ती, हां, ही गुप्ती आहे. आता ह्याचं वरचं कवर नाही आहे माझ्याकडे, पण आता मी चाललोय, मी काठी घेऊन चाललोय. आता कोणाला मी काठीचं कवर काढलं आणि हे वापरू शकतो. हिला सुद्धा धार असते. ओके. ह्या 2 बघितलं तर निमच्या तलवारी म्हणतात. आता निमच्या का म्हणतात, तर साऊथ आफ्रिकेमध्ये ह्या तलवारींचा वापर खूप झाला. ते जेव्हा इथे आले, सिद्धी सुद्धा साऊथ आफ्रिकेतूनच आला आपल्याकडे, तर सिद्धीने ज्या तलवारी वापरल्या तर ह्या प्रकारच्या निमच्या तलवारी. त्याच्यानंतर आपण जसं आता आपण इंग्रजांकडनं किंवा शस्त्रांमध्ये काही बदल करून घेतले, त्यांच्या काही शस्त्रांची आपण आपल्याकडे बनावट पाडून घेतली, त्यातल्या काही निमच्या सुद्धा आपल्याकडे पाडल्या गेल्या. पण त्याच्याशी तशी प्रॉपर नोंद नाही आहे, पण काही ठिकाणी नोंद मिळते की निमच्या आपल्याकडे होत्या. पण मोस्टली हे सगळं तिथून आलं आहे. सिद्धीच्या लोकांनी ह्या वेळेला हे वापरलं गेलं. आता हे जर बघितलं तर हे सुद्धा चिलखत आहे, ह्याला बख्तर असं म्हणतो आपण. हे जे 2 आहेत ह्याला दस्तान म्हणतो, म्हणजे आपल्या हाताला प्रोटेक्शन व्हावं म्हणून. तर हे दस्तान आहे, साधारणतः 700 ते 1000 ग्रॅमच्या मध्ये पडतं, 1 किलोच्या आसपास आहेत ते. ह्या ढाली आहेत, ह्या गेंड्याच्या कातड्या ढाली आहेत. गेंड्याची कातड, त्या कातडीपासून बनवलेली ढाली आहेत. आता आपण म्हणतो की ढाल तुटली, ढाल निकामी झाली. त्याचा तुटली म्हणजे काय, तर कातडवर चिवट असं की ती पटकन सहज तुटत नाही. तुटली म्हणजे काय, तानाजी महाराजांच्या हातून ढाल तुटली होती असं म्हटलं जातं. पण ही तुटली कशी, तर ढालीचं जे पूर्ण मेकॅनिझम आहे ना ते ह्या 4 फुलांवरती येतं. अच्छा. आता मी ह्याला जर नीट बघितलं तर मी असं पकडणार ढाल, बरोबर. ह्यातलं एक जरी फुल पडलं, लूज झाली, बरोबर, म्हणजे ढाल निकामी झाली. तर ते मेकॅनिझम होतं. तानाजी महाराजांचं जो तेच झालं की कोंढाण्यावरती जेव्हा आपली फौज लढत होती, तानाजी महाराजांच्या हातली ढाल
तुटली ती ह्यातलं एखादं फूल जे आहे ते लूज झालं असतं. जसं हे आपण बघितलं हे लूज आहे, हे लूज झालं म्हणजे ढाल माझ्या हातातनं रिकामी झाली, काही करू शकत नाही कारण बॅलन्स करता येत नाहीये. मग त्यावेळेला सरस्वती एक असो की दोन्ही तलवार हातात घ्या आणि लढायचं, किंवा हाय त्या तलवारी आपण लढा. आता ह्या ढाली आहेत, हे चिलखत आहे, ह्याच्यावर तलवारीचं वार केलं तर लागत नाही, निसटून जात, मारले की सटकणार ते. मग त्यासाठी आता ते फोडायचं कसं, तर त्यावेळेला हे शस्त्र आलं. ओके. शिवाजी महाराजांकडे सुद्धा गुर्ज होता, त्याचं नाव शंभू प्रसाद. मॅडम हात नका लावू. शिवाजी महाराजांचा जो होता गुर्जाचं नाव शंभू प्रसाद, म्हणजे महाराजांतील तलवारी जगदंबा तुळजा भवानी, एक पट्टा आणि एक गुर्ज, त्याचं नाव शंभू प्रसाद, पट्ट्याचं नाव यशवंत. आता गुर्ज जर नीट बघितलं तर तलवारीचं पूर्ण वजन आपल्या हातामध्ये येतं, मुठीमध्ये येतं. गुर्जाचं पूर्ण वजन जे आहे त्याच्या पाकळ्यामध्ये येतं. ओके. ह्या पाकळ्याला धार नसते. आता 3 शस्त्र कशी, तर कुऱ्हाडीचं पाकळ्या, गधेचा गज आणि तलवारीची मूठ, 3 शस्त्रांचं मिळून एक शस्त्र. आता ह्याचं वजन इकडे असल्यामुळे ह्याचा वापर हे फोडायसाठी व्हायचा. मी जेव्हा मारणार ते त्याच्या वजनाने ते ऑटोमॅटिक ते होणार, पण ह्याचा वार जो आहे तो एवढा वरबी लागणार की चिलखत तुटो ना तुटो, जिथे मारलंय तिथे मोठ्या प्रमाणावर जखम होणार. आणि त्यातनं सावरेपर्यंत आपल्याकडे असणारी कट्यार, खंजीर किंवा दुसरं कुठलं छोटा हत्यार, त्यांनी आपण त्याच्यावर त्याचा पुढचा वार काढू शकतो. तर त्यासाठी हे वापरलं गेलं. आता हे गुर्ज आणि हे गुर्ज ह्यात फरक आहेत. हे जर नीट बघितलं तर ह्याला मूठ नाहीये, लाकडाचा दांडा आपण लावला पण वरचं सेम तसंच आहे. हे छोट्या प्रकारचं गुर्ज आहे. आता ह्या ज्या कुऱ्हाडी आहेत, ह्या कुऱ्हाडी आपण घरात जेव्हा वापरतो सध्या, झाड लाकूड तोडायला वगैरे, त्याच्यापेक्षा ह्या वेगळ्या आहेत. ह्या वापरल्या गेल्या ढाली फोडायला. मी जेव्हा ढालीवरती मारणार तर तो ह्याच्यावरती आघात करणार, तर तो खड्डा होणार किंवा ते, किंवा दरवाजे लाकडाचे असेल तर त्या दरवाजे फोडायला सुद्धा आपण ह्याचा वापर केला गेला. हे जे आहे बाक आहे, आपण जसं आपल्याकडे कोयता असतो तर त्या प्रमाणात साऊथमध्ये हा बाकचा वापर जास्त केला गेला. आता इथे 8 प्रकारचे आपल्याकडे भाले आहेत. पहिले जे 2 भाले आहेत ह्याला गजकुंत म्हणतो आपण. गजकुंत म्हणजे हत्तीवर बसून. आता महाराष्ट्रात हत्ती नव्हते, पण पानिपतच्या युद्धात सुद्धा हत्त्यांचा वापर केलाय मराठ्यांनी. मग हत्तीवर बसून जेव्हा भाल्यांचा वापर केला तर हे गजकुंत असायचे. हे जर बघितले तर ह्याच्यापेक्षा थोडे उंच, लांबीला थोडे मोठे आहेत आणि उंच आहेत. हे झाले पदकुंत. पदकुंत म्हणजे पायदळातले जे सैनिक वापरले ते पदकुंत. पुढचे जे हे दिसतात 1, 2, 3 बरोबर, त्याला म्हणतात अश्वकुंत. म्हणजे घोड्यावर बसून जेव्हा आपण युद्ध करतो, घोड्यावरच्या तलवारी पण लांब होत्या, भाले पण लांब आहेत, म्हणजे मारून पळायचं सरळ, तर ते अश्वकुंत. आता जे शेवटचं दिसतंय ना, तर जर नीट बघितलं त्याचं जर वरचं जे पुढचं पाता आहे ते जवळपास 3.5 ते 3-2.5 फुटाचं आहे. बरोबर. मागचा दांडा जो आहे तो एक साधारणतः 3 फुटाचा आहे, पण त्यावेळेला जास्त मोठा 6.5-7 फुटा लावला जायचा. रशीची साईज 12 फूट 13 फूट असायची. आता कसं आहे, मी हा भाला घेतला, फेकून मारला, परत नाही मिळत. बरोबर. हा जो भाला आहे हा फेकून मारल्यानंतर परत घेता येतो, त्याला इटं म्हणतात. सर्वात घातक शस्त्र. म्हणजे मराठ्यांमध्ये आपण अशी एक म्हण म्हटली जायची की ज्यावेळेला 10 धारकरी, 10 तलवारबाज जर समोरून चालू येतात तर त्यांना सांभाळायला एक पट्टेकरी. बाजीप्रभूंनी तसंच केलं की त्या 2 पट्ट्यांवरती अख्खी झुंज लढवली. 10 पट्टेकरी आले. आता पट्टा अशी गोष्ट आहे की आजूबाजूला कुठेही शिरू शकत नाही, त्यांना सांभाळणं कसं. तर 10 पट्टेकरी जेव्हा यायचे तेव्हा त्याला एक इटकरी सांभाळायचं. म्हणजे विचार करा की किती घातक आहे. आणि हे शस्त्र आपण 15-20 फूट मारून परत घेऊ शकत होतो. आपण गेल्या वर्षी शेरशिवराज पिक्चर पाहिला असेल, त्यात महाराजांनी भाल्याची फेक दाखवली आहे, इट्याची फेक दाखवली. ज्यांनी ते तरबूज ठेवलं आणि त्यात त्यांनी फेकून मारलं, तर त्या प्रकारचं ते इट आहे. आता त्याला जर नीट बघितलं खाली गोंडा लागलाय. तो गोंड्याचा वापर कशासाठी असेल, तर ज्या वेळेला ते इट एखाद्या समोरच्याला मारलं, त्याच्या अंगात शिरल्यानंतर रक्त तर येणार, ते रक्त आपल्या हातापर्यंत येऊन जर इथे आलं तसं टाकणार माझ्या हातात, ते आपल्या हातापर्यंत येऊ नये म्हणून ते गोंडे लावले जायचे. अच्छा, म्हणजे ते ऑब्झर्व करणार आणि आपल्या हातापर्यंत नाही येणार, तर तसं ते हत्यार आहे.
तर अशा प्रकारची आजची आपली ही सगळी शस्त्र आहेत जी पूर्णपणे शिवकालीन आहेत आणि इथल्या मुलांना आजच्या पिढीला ह्याचा एक अनुभव घेता यावा म्हणून आपण हे सगळं प्रदर्शन इथे स्वराज्य शिलेदार संस्थेमार्फत ठेवलेलं आहे. ओके, तर दादा खरंच खूप थँक्यू, धन्यवाद. चांगली माहिती दिली आणि खरंच लहान मुलांसाठी हे शिकण्यासारखं आहे. हो, कारण कसं झालं ना, आता बऱ्याच प्रमाणात मुलं येतात विचारतात दादा 60 किलो तलवार होती ते काय. आता एक सरळ सोपं गणित आहे, लॉजिक आहे. आज आपण जातो कुठेही मार्केटला, 1 किलोची पिशवी घेतली तरी आपण 5 मिनिटं नंतर दुखतंय. लढाया तेव्हा 4-4, 5-5 दिवसभर चालायचं. मग तेवढ्या शस्त्र घेऊन कसं करणार लढाया आपण? शस्त्रांचं वजन नॉर्मल असेल 700, 800, 1 किलो पर्यंत आपण दिवसभर करू शकतो. आता आपण बघितलं चिलखताचं वजन किती आहे, त्याच्यावर तू तलवार घेणार आणि मग तू पूर्ण आपण युद्ध करणार, म्हणजे माणूस थकणार ना. खाणं होतं, मान्य आहे मला की त्यावेळेचं खाणं तसं होतं, पण शेवटी तो पण माणूस आहे. मग त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या आपण म्हणतोय की काही गोष्टी आहेत ज्या अजून लोकांना माहीत नाही आहेत, तर त्या कळाव्या आजच्या पिढीला. शस्त्र कशी होती, महाराजांनी कशी वापरली, तर त्या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यातनं आपण हे शस्त्रांचं प्रदर्शन इथे भरलेलं आहे. जय शिवराय. जय शिवराय. तर या साईडला बघाल तर इथे सर्व पॉइंट्स वगैरे आहेत. त्याचा समग्र व्याख्यान रूपी पवाडा सादर करीत आहेत शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. श्री राजा शिव छत्रपती, त्याचबरोबर असे किती ग्रामचे आहेत काय ते सर्व तुम्हाला इथे दिलेलं आहे. ते बघा, त्याचबरोबर नाण्याचं नाव काय ते सर्व तुम्हाला इथे दिलेलं आहे. शिवराई वजनाने कमी असलेल्या अर्धा पैसा, हे इथे आहे. अर्धा पैसा आहे हा पूर्ण. ॲनिमल्स ऑन कॉइन्स, हे बघा, म्हणजे जे तुम्ही जर 10ची कॉईन वगैरे 5चे असेल त्याच्यावरती रिझर्व्ह बँकेचा कसं तो वाघ वगैरे असतो, तसं इथे प्राणी आहेत प्रत्येक कॉईन्सवरती. आझादी का अमृत महोत्सव, त्याच्यानंतर जे कॉईन्सवरती होते ते सर्व आहे इथे. बघा, 5चा कॉईन ते सर्व आहेत इथे. त्याचबरोबर फायबर कॉईन्स पण आहेत इथे. बघा, 1 रुपये, 3 रुपये आणि कलर कॉइन्स आहेत. जर तुम्ही नीट बघाल तर यामध्ये $5, $1. फिश ऑन कॉइन, म्हणजे याच्यावरती तुम्हाला माशाचं चित्र दिसणार आहे. बघा, बर्ड्स ऑन कॉइन्स, म्हणजे पक्ष्यांचं चित्र तुम्हाला याच्यावरती दिसेल. आणि 1 पैसा सेट, बघा, मुंबई, हैदराबाद, म्हणजे त्यांनी प्रॉपर सांगितलं की किती सालातले आहेत, काय आहेत, ते सर्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर डिफरंट शेप्स ऑफ कॉइन्स, म्हणजे वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्हाला हे कॉइन्स बघायला मिळणार आहे. त्यानंतर आहे औरंगजेब आलमगीर एलचूपर मिंट. नावं पण यांची बघा कशी आहेत, घेता पण येत नाहीत. हे तिकडचे आहेत. महादेव महाराज, हे कसं नाव बघा, एकदम पटकन घेता आलं. तंजावर मराठा. शिवराई नाणे 5 पैसा, पाव पैसा लाईटमुळे हे होतं थोडं. पाव पैसा आहे. त्याचनंतर आहे मल्हारराव इंदोरी पैसा. शिवराई नाणे अर्धा पैसा. श्री अक्षराच्या बाजूला चंद्र. शिवराई नाण्याच्या श्री बाजूला चंद्र सूर्य. शिवराई चंद्र. जिंजी सुवर्ण हंस. सातवाना झुंज. रघुनाथ नायक तंजवार. शिवराई 1 पैसा श्रीचंद्र. त्याचबरोबर अकबर इसवी सन 1566-16. शिवाजीराव होळकर इंदोर अर्धा आणा. शिवराई पाव पैसा. माधवराव शिंदे वाहेल पाव आणा सन 1897. मी फक्त पॉज करून वाचा, मी तुम्हाला पटापट दाखवतोय.
आलमगीर औरंगजेब. ओके. त्याचबरोबर हिंदवी स्वराज्य 4 छत्रपती यांची नाणी. ओके बघा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज. ओके, म्हणजे त्याच्यातली नाणी आहेत. ओके. त्याच्यानंतर इथे राजमाता जिजाऊ जयंती. ओके. नोटांवरती जे इथे ते दिले ते तारखा वगैरे आहेत, म्हणजे राजमाता जिजाऊ जयंती त्याची तारीख तुम्हाला इथे नोटावरती दिसेल. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ पुण्यतिथी त्याची जी तारीख आहे ती पण पुण्यतिथीची तारीख तुम्हाला इथे दिसेल नोटेवरती. छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 1630 ती पण तुम्हाला इथे दिसेल बघा. हा हे बघा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज श्री राज्याभिषेक दिन 6 जून 1674 साली. हे बघा, ते पण तुम्हाला नोटेवरती दिसेल. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन त्याची पण तुम्हाला 10 रुपयाची नोटवर दिसेल. जर तुम्हाला पण भेटेल तर तुम्ही पण हे कलेक्शन करू शकता. तुम्ही फक्त तारीख वगैरे इथून बघा, तुम्हाला पण बरं पडेल. हे बघा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती त्याचं सर्व. त्याचबरोबर छत्रपती राजाराम महाराज जयंती, छत्रपती शाहू महाराज जयंती त्याचे आहेत. हे काय आहे, राज्याभिषेक शके प्रारंभ ज्येष्ठ म्हणजे मराठा म्हणजे राज्याभिषेक दिनाची जी हे आहे जे राज्याभिषेकाला दिलेलं ना आपण पत्रक कसं देतो ते त्यांनी इथे दिलेलं आहे बघा. तेव्हा त्या काळचं पत्रक हे बघा. हे बघा, भारतीय डाक व तार. हे बघा, महाराजांच्या काळातले तिकडचे डाक तेव्हाचं. शिवप्रतिमा विद्युत नाणी संच. खूप काय काय बघण्यासारखं, अगदी लांब लचक आहे तिथपर्यंत. मॅच बॉक्स लेबल्स हे तेव्हाचे जे माचीसचे बॉक्स होते तेव्हाचे लेबल्स आहेत. आपल्या वेळी आता ती माचीस सायकल शिपवालीच येते आता. सो मी तुम्हाला अजून पुढे पटापट दाखवतो. या साईडला आहेत, हे तुम्हाला दाखवण्यात प्रत्यक्ष तुम्ही येऊन बघा, मग त्यामध्ये तुम्हाला खूप मजा येणार बघण्यात. हे बघा, हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज मुरुड कोल्हापूर येथील रुद्रा नाईक यांस लिहिलेले मोडी लिपीत पत्र. हे बघा, मोडी लिपीतले पत्र आहे. शिवराई सुवर्ण हो. मला फिरायचंय. संग्राम फिरूया चल ना. हे बघा, हे सर्व अफगाणिस्तान, हे सर्व ते त्या साईडचे सर्व आहेत, सर्व नाणी वगैरे. सेकंड माईक तुझ्याकडे आहे ना. किती गर्दी आहे बघा इथे. सर्वजण ऑफिस वगैरे ते सर्व करून इथे आलेले आहेत साईडला. नमस्कार, माझं आहे विनोद कदम. मी आहे 6 वर्षाची. मी राहते मुंबईमध्ये. मी अभ्यास करते सिनियर KG PD विजयमध्ये. मी आहे गुजकर. आज मी बनवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्णदुर्ग हा गड किल्ला. सुवर्णदुर्ग हा एक जलदुर्ग आहे. आजच्या आपल्या युवा पिढीला गड किल्ल्यांचे महत्त्व कळावे म्हणून मी या प्रदर्शनात भाग घेतला आहे. शिवरायांचे गड किल्ले आपले मंदिरे आणि स्मारके आहे.
गड किल्ल्यावर जात असताना स्वच्छता राखा ही आपली सर्वांची विनंती आहे. गड किल्ल्याची पवित्र राखा आणि आपल्या तेजस्विया सर्वांपर्यंत पोचवा. मी पाचच्या 7 महिन्यांपासून माझ्या आई बाबांसोबत गड फिरायला गेलेली. गडाचं नाव आहे सज्जनगड, मारवाडीचा किल्ला आणि सिंधुदुर्ग. व छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. थँक्यू बोलल्याबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की या प्रदर्शनाला येऊन भेट द्या. आणि इकडे तुम्हाला जे गड किल्ल्यांविषयी माहिती, त्याचबरोबर महाराजांच्या काळातली जी हत्यारं होती त्या देखील तुम्हाला परफेक्ट माहिती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे एक दादा होते, त्यांनी प्रॉपर डिटेल माहिती दिली. त्याचबरोबर आपण ज्या नोटा वापरतो त्यावरती पण काही राजांचे, त्याचबरोबर जी बर्थ डेट असते किंवा पुण्यतिथी, ते सर्व तुम्हाला त्या नोटांवरती पण दिलेली तुम्ही बघितलात. आणि खरंच खूप या प्रदर्शनामध्ये येऊन भारी वाटलं आणि नक्की तुम्ही येऊन भेट द्यायची आहे इथे. आणि तुमच्याबरोबर तुमची लहान मुलं असतील किंवा तुमचा भाऊ बहीण असेल तर नक्की तुम्ही त्यांना या प्रदर्शनाला येऊन घेऊन या. खरंच खूप त्यांना पण माहिती मिळेल त्यांना, आणि जे माहिती नसतात त्या गोष्टी त्यांना कळून जातील या इथून. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक.